देवगिरी बंगल्यावरती अजित पवार गटाची बैठक सुरू आहे। भुजबळ, तटकरे, अमोल मिटकरी यांची या बैठकीसाठी उपस्थिती आहे। राज्यसभेच्या उमेदवारी संदर्भात या बैठकीत चर्चा सुरू असल्याचं कळतंय। पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची या बैठकीमध्ये मागणी सुद्धा झाल्याची माहिती समोर येते। ओमकार वाबळे आपल्याला अपडेट देत आहेत। ओमकार, पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं का? त्यांच्यासाठी मागणी वाढतीये, बळ वाढतंय? अगदी खरं नम्रता, काल उशिरा रात्री पहिल्या फळीतल्या नेत्यांची महत्वाची बैठक पार पडलेली होती। त्यानंतर आज दर मंगळवारी जी बैठक असते त्यामध्ये बाकीच्या आमदारांना निमंत्रण देण्यात आलं। त्यामुळे राज्यसभेच्या उमेदवारीबद्दल आता सध्या राष्ट्रवादीकडे म्हणजे अजित पवारांकडे एक कोटा आहे, एक उमेदवार त्यांचा जाऊ शकतो एवढ्या आमदारांची संख्या आता त्याच्याकडे आहे। त्यामुळे एकीकडे पार्थ पवार तर दुसरीकडे अधिक आणि आणखी महत्वाचं म्हणजे समीर भुजबळ या तीन नावांची या सगळ्यामध्ये टक्कर चाललेली आहे। पण आणखी एक इंटरेस्टिंग ट्विस्ट त्यातला असा आहे की सध्या रायगडमध्ये तटकरेंचा जो सर्वे आहे लोकसभेचा हा विरोधात गेलाय। तटकरेंनाच, सुनील तटकरेंनाच राज्यसभेवरती पाठवून एक सिक्युअर सीट आणि सिक्युअर नाव द्यावं आणि प्रदेश अध्यक्षांना सिक्युअर करावं अशा पद्धतीची संपूर्ण चर्चा सगळ्यात सुरू आहे। ओमकार, अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। Thank you.